आचारसंहिता भंग प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कारवाई होणार आहे। निवडणूक आयोगानं मुख्यमंत्र्यांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निवडणूक आयोगानं पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत। सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्या आहेत। भाग्यश्री, काय अपडेट्स? नक्कीच एकनाथ शिंदे सध्या जरी ते राज्याचे मुख्यमंत्री असले तरी सौरभ सध्या ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि ठाण्यातील कोपरी आखाडी इथून ते निवडणूक लढवत आहेत। आणि अशाच वेळेला निवडणुकीच्या दिवशी त्यांनी त्यांचे जेवढे उमेदवार होते, जिथे मुंबईमध्ये त्यांनी जेवढे उमेदवार दिले होते त्या उमेदवारांच्या विभागात येऊन त्यांनी रॅली काढली होती आणि या संदर्भात काँग्रेसचे नसीम खान यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली होती। त्या दिवशी त्यांनी काजू घास कंपाऊंड ते सेंट ज्यूड हायस्कूल पर्यंत रोड शो केला होता, असा आरोप जो होता तो नसीम खान यांनी लावलेला होता। त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केलेली पाहायला मिळाली होती। आणि त्यानंतर आज जर आपण बघतोय तर निवडणूक आयोगाने या संदर्भात पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि जर काही त्यात तथ्य आढळलं तर कारवाई करा असे देखील निवडणूक आयोगाने आदेश दिलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता कारवाई होतेय का आणि नेमकं अहवालात काय निघतंय हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, निश्चितच भाग्यश्री, यावर आपले लक्ष असेलच। त्याचे अपडेट्स आपण घेऊ। तुर्तास धन्यवाद।